एवढं नुकसान झालंय, काल सकाळपासून पाऊस पडतोय, कोणी इकडे येऊन बघत नाहीयेत. नगरसेवक आहेत, एवढे सगळे आहेत, पण कोणी इथे येऊन बघत नाहीये ना कसलं सहकार्य करत आहे. एवढं नाल्याचं पूर्ण पाणी बाहेर आलंय, नाला सफाई करत नाहीत, काय नाही. नाल्याची सफाई देखील व्यवस्थित झालेली नाही. काय करायचं आता, गणपतीला फक्त अवघे 7 दिवस राहिले. 7 दिवसात हे एवढं सगळं नुकसान झालंय. आता कसं काय करायचं हेही सुचत नाहीये आम्हाला. मागच्या 2 दिवसापासून घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे आणि 2 दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे. हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे. मात्र शहरी भागामध्ये थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहोत. आर्वी विधानसभा क्षेत्राचा जर एक विचार केला तर सावळापूर येथे आताच जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या ठिकाणी परप्रांतीय मजुरांचे सुद्धा मतं आहे आणि आर्वी सारख्या एका छोट्या विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक मतदार तोच ग्रामीण क्षेत्रातही मतदान करतो ग्रामपंचायतीसाठी आणि तोच मतदार नगर परिषद कक्षेमध्ये नगरपालिकेसाठी सुद्धा मतदान करतो. मताच्या याच्यातही गोंधळ करून हे अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेले लोक लोकशाहीचा पूर्ण कडेलोट करत आहे. आज राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण आरोग्य विभागामध्ये एकूण 17 संघटना आहेत. या 17 संघटनांनी एकत्रीकरण करून आज जे आंदोलन उभा केलेलं आहे 19/8/2025 पासून जे बेमुदत धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र NHM कर्मचारी आहोत म्हणून काय झालं, पण आम्ही पण माणूस आहोत ना, आमचा विचार करायला पाहिजे ना कोणीतरी. मग शासनाने याची काहीतरी दखल घ्यावी. कर्मचारी जे आहेत हे मागील 2005 पासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि शासनाने या संबंधी कोणत्याही प्रकारची दखल आज या कर्मचाऱ्यांची घेतलेली नाहीये. आमची मागणी प्रमुख एवढीच आहे की ज्यांची 10 वर्ष आणि 10 वर्षाच्या पुढे ज्यांची सेवा झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचं